नमस्कार. आज 18 जुलै 2025 म्हणजे आता आपण खरं तर प्रोव्हिजनल मेरिट नंबर मिळायची वाट पाहायला सुरुवात केली असेल, कारण त्यांनी जे काही शेड्यूल लावलेलं आहे त्यानुसार आज 18 जुलैला आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट नंबर मिळणं अपेक्षित आहे. मी मगाशीच वेबसाईट चेक केलं तर तिथं असं कुठलं अजून नोटिफिकेशन आलेलं नाही आहे की किती वाजता मेरिट नंबर मिळेल, पण आज तो मिळेल. गेल्या 2-4 दिवसातल्या बातम्या पाहिल्या तर एका पेपरमध्ये अशी बातमी छापून आली होती की यावर्षी गेल्या 2 वर्षांपेक्षा इंजिनिअरिंगच्या या ॲडमिशनसाठीचं रजिस्ट्रेशन जास्त आहे आणि त्यांनी आकडा दिला होता सुमारे 2,14,000. आता जरा लक्षात घ्या की आपण या वेळेला जे पर्सेंटाईल मार्क मिळाले होते आणि त्याच्यावरनं जे अप्रॉक्सिमेटली आपला मेरिट नंबर कॅल्क्युलेट करत होतो, कारण सुमारे 4,22,000 मुलं बसलेत या बेसवरती आपण असं म्हणलो होतो की 99 पर्सेंटाईल 99 पर्सेंटाईल म्हणजे 1 पर्सेंटाईल मुलं आपल्या पुढे आहेत. म्हणजे 99 पर्सेंटाईलचा मेरिट नंबर साधारणतः 4,000-4,200च्या आसपास येईल असं आपलं म्हणणं होतं. आणि मग त्या एकेका पर्सेंटाईलवरती 4,000 4,500 मुलं असं धरून आपण आपला मेरिट नंबर गेस करू शकत होतो. आता काय झालं आहे की 2,14,000च मुलं या रजिस्ट्रेशन केलं असल्यामुळे आपल्याला ऑब्व्हियसली असं वाटणं शक्य आहे की याचा अर्थ एकेका पर्सेंटाईलवरती 2,140 मुलं 2,000 मुलं आसपास धरू आपण. पण हे अझम्पशन आपलं कसं आहे की साधारणतः 4,22,000 पैकी 2,14,000 म्हणजे निम्म्या मुलांनीच रजिस्ट्रेशन केलं असा जर का आपला विचार असेल तर. पण पर्सेंटाईल जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा ते सगळं डिस्ट्रीब्युशन इव्हन होतं. आता आपण असं नाही म्हणू शकत की 99 पर्सेंटाईल ते 100 पर्सेंटाईलपैकी जे काही 4,000 मुलं आहेत त्यातल्या 2,000च मुलांनी रजिस्ट्रेशन केलं असेल. त्याला आपण इव्हन डिस्ट्रीब्युशन म्हणतो. म्हणजे प्रत्येक पर्सेंटाईलवरच्या निम्म्याच मुलांनी रजिस्टर केलं असेल असं आपण काही म्हणू शकत नाही. आणि त्याच्यामुळे काय होईल की आपण जो मेरिट नंबर एक्सपेक्ट करतोय त्याच्यापेक्षा तो कदाचित बरा येईल, पण तुम्हाला जेवढा वाटतोय तेवढाही चांगला येईल असं काय वाटत नाही. म्हणजे जर का 99 पर्सेंटाईलचा मुलगा म्हणत असेल की माझा मेरिट नंबर साधारण 2,000 येईल तर असं होण्याची शक्यता कमी आहे, कारण 99 पर्सेंटाईलवरच्या मुलांची ॲडमिशन मिळायची चान्सेस प्रोबॅबिलिटी तशीही जास्तच असणार आहे. त्यामुळे त्यातल्या जास्तीत जास्त मुलं हे रजिस्टर करणारच. आणि याच्या जसं आपण पुढे जाऊ 70 पर्सेंटाईल 60 पर्सेंटाईल तसा कदाचित तो आकडा कमी होत जाईल आणि मग त्यावेळेला त्या मुलांचा मेरिट नंबर हा जास्त इम्प्रूव्ह झालेला दिसेल. अर्थात आत्ता ही चर्चा करण्यामध्ये तसं काहीच कारण नाही आहे, कारण कदाचित 2-4 तासात 5-6 तासामध्ये आपल्याला तो प्रोव्हिजनल मेरिट नंबर मिळेल. त्याच्यानंतर त्यांनी 2-3 दिवस काही ग्रीव्हन्सेस, काही प्रॉब्लेम्स, काही तुमचं सर्टिफिकेट अपलोड करायचं राहिलं आहे वगैरे अशासाठी दिलं आहे आणि मग फायनल मेरिट नंबर आपल्याला मिळेल. फायनल मेरिट लिस्टमध्ये तसंही काही फार चेंज होतो असं काही मला आज तगायत दिसलेलं नाही आहे. एक 2-5 मेरिट नंबरने इकडं तिकडं मेरिट नंबर जाऊ शकतो, पण दॅट इज ओके. पण आपल्याला जे काही आता पुढचं काम करायचं आहे की फर्स्ट राऊंडचे ऑप्शन्स भरायचे आहेत, त्यासाठी कुठे काय मिळेल वगैरे याची सगळी चर्चा करायची आहे, तर त्यासाठी हा मेरिट नंबर महत्त्वाचा आहे. स्टेट जनरल मेरिट नंबर हाच सगळ्यात महत्त्वाचा. होम युनिव्हर्सिटी, तुमचा कास्ट मेरिट नंबर, लेडीज मेरिट नंबर आणि असे सगळे जे मेरिट नंबर मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले तर ते आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपे पडण्यासाठी आहेत. तुम्ही जे काही कट ऑफ लिस्ट अवेलेबल आहेत आपल्या ॲडमिशनच्या वेबपेजवरती, तर त्याच्यामध्ये सगळीकडे तुम्हाला स्टेट जनरल मेरिट नंबर हाच कट ऑफ म्हणून दिसतो. चुकूनही पर्सेंटाईलशी कम्पेअर करू नका, कारण आपल्याला मेरिट नंबर हाच महत्त्वाचा आहे. त्याच्यावरूनच आपल्याला कुठे ॲडमिशन मिळेल हे कळू शकतं. धन्यवाद. ज्या लोकांनी मला कन्सल्ट केलेलं आहे त्यांना फक्त एवढंच सांगतो की
तुम्हाला मिळालेला मेरिट नंबर म्हणजे ते पूर्ण पेज किंवा जे काही 6, 7, 4 मेरिट नंबर तुम्हाला येतात तर ते फक्त मला व्हॉट्सॲप करा, मग आपण याच्या पुढचं बोलणं करू. धन्यवाद.